पालघरमधील वाढवण बंदराच्या जनसुनावणीचा संघर्ष सध्या पेटलेला दिसतोय। जनसुनावणी दरम्यान स्थानिक महिला यांनी सध्या विरोध केलेला आहे। तर जनसुनावणीला पाठिंबा देण्यासाठी बाहेरून परप्रांतीय आणल्याचा आरोप सध्या करण्यात आलेला आहे। तर स्थानिक महिलांकडून बाहेरून आणलेल्या लोकांना बाहेर काढण्याची मागणी केली जाते। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, आपण पाहतोय पालघरमधील वाढवण बंदराच्या जनसुनावणीचा संघर्ष आहे तो आता अधिक पेटलेला दिसतोय। काय माहिती मिळते या संदर्भात? नक्कीच गौरी, केंद्र सरकारचा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे जो पालघर मधला वाढवण प्रकल्प, याला सध्या विरोध जो आहे तो कायम असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज प्रशासनाकडनं किंवा प्रदूषण नियंत्रण मार्गाकडनं जे आहे ते एक समितीचे आयोजन केली होती। तर आज ह्या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर हजारोंच्या संख्येने सर्व शेतकरी किंवा मच्छीमार जे आहेत ते सामील झालेले आहेत। मात्र ही समितीच्या आयोजनामध्ये कुठेतरी बाहेरून लोक आणण्याचा आरोप जो आहे तो स्थानिक मच्छीमारांनी आणि स्थानिकांनी केलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जी बैठक आयोजित केलेली आहे, जे समिती आयोजित केलेली आहे, त्यामध्ये कुठेतरी बाहेरनं लोक बोलवलेली आहेत आणि आम्हाला बोलण्याची संधी मिळत नाहीये असा आरोप जो आहे तो वारंवार ह्या स्थानिक रहिवासी असतील किंवा मच्छीमार असतील ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। काय त्यामुळे जेव्हापासून ही 11 वाजता ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे, मात्र 11 वाजल्यापासून ते आता 2:30 वाजलेले आहेत, मात्र अजूनही कुठल्याही प्रश्नांवरती चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये। स्थानिकांचे जे मूळ प्रश्न आहेत त्याच्यावरती प्रशासनाकडनं कुठलेही उत्तर जे आहेत ते स्थानिकांना मिळत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये जो आहे तो संताप जो आहे तो पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी आजची जी जनसुनावणी आहे ती कुठेतरी आमची गळचेपी करते असा आरोप जो आहे तो या इथल्या स्थानिकांकडनं करण्यात येतोय। मात्र प्रशासनाकडनं आत्ताचा जो प्रकल्प आहे तो किती गरजेचा आहे, किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीचा आक्षेप असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा जर प्रश्न विचारायचे असतील तर कायदेशीररित्या विचारा असं त्यांच्याकडनं सांगण्यात येतंय। मात्र स्थानिकांना स्थानिक जे मच्छीमार असतील, स्थानिक नागरिक असतील, त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला कुठेतरी अंधारात ठेवून किंवा आम्हाला विश्वासात न घेता हा प्रकल्प या ठिकाणी आणला जातोय। त्यामुळे कुठेतरी आम्हाला हा संपूर्ण प्रकल्प जो काय आहे तो आम्हाला समजून सांगा, त्यानंतर ही जी काय बैठक बोलवली आहे किंवा जे काय व्यवस्था बोलवली आहे त्यानंतर आम्ही बोलू मागणी जी होते। त्यामुळे आपण सध्या पाहतोय हा संघर्ष अजून पेटण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।